ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, तर आज आपण काय बघणार आहोत? मीन बघणार आहोत, पाय डायग्राम बघणार आहोत आणि पॅरलल लाईन्स बद्दल सुद्धा बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला ऍव्हरेज म्हणजे काय माहिती आहे? सरासरी म्हणजे काय? ऍव्हरेज म्हणजे काय माहिती आहे का? हॅलो साईश, तन्वी आणि हा कोण आहे? लर्न अँड फन कोण आहे? ऍव्हरेज म्हणजे काय माहिती आहे? हो सर. काय माहिती आहे ऍव्हरेज म्हणजे? सरासरी म्हणजे काय? ऍव्हरेज म्हणजे काय करतो? समजा आपल्याला समजा दिलंय एकाला मार्क्स पडले 35, दुसऱ्याला समजा 37 पडले आणि तिसऱ्याला समजा 38 पडले, तर याचं ऍव्हरेज कसं काढणार आपण? हॅलो, त्या सर 35, 37, 38 ची बेरीज करून ते 3 अंक असल्यामुळे त्यांना 3 ने डिवाइड करणार. बरोबर आहे, लक्ष आलं? हा, तर आपल्याला असं काय करता येतं सांगा? ऍव्हरेज काढतात. ते मीन म्हणजे करणार आपण काय करणार? तर सेम करणार आहे. आता इथे बघा एक प्रॉब्लेम मी दिलाय बघा. स्टुडंट स्कोर 80%, 72%, 50%, 64 आणि 74 मार्क्स इन 5 सब्जेक्ट. हे 5 सब्जेक्ट मध्ये त्याला असे मार्क्स पडलेले आहेत. फाइंड द मीन पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय हिम. मीन काढा म्हणून सांगितलं. काय करणार ते आपण सांगा? काय करावं लागेल? 80, 72, 50, 64 आणि 74 ची बेरीज करणार. 50 प्लस 64 प्लस 74 डिवायडेड बाय काय करावं लागेल? 5. ऍडिशन किती होते बघा? 10. एवढे होते बघा, बरोबर आहे? हो सर. बरोबर आहे ना? बरोबर आहे होते का नाही? नाही, 340 होते ना, बरोबर? 340 होते, बरोबर आहे? बोला ना. डिवायडेड बाय 5. ओके, हो सर. 340 होते. हो ओके, सर, 340. डिवायडेड ते त्याचं काय असणार आहे सांगा? मीन असणार आहे. मीन म्हणजे काय होणार सांगा? 6 पंच 30, 8 पंच 40, बरोबर आहे? हे त्याचं काय झालं हो सांगा? सर. मीन. क्लिअर समजलं? मीन म्हणजे आपण काय करणार? तर ऍव्हरेजच काढणार आहे. ओके, तर दुसरा बघा. द मीन ऑफ 6 व्हेरियन्स इज 8. आपल्याला आता काय दिलंय सांगा? मीन दिलेला आहे आणि मीन म्हणजे फाइंड द 6. 5 त्याच्यातले दिलेले आहेत आणि 6वा टर्म आपल्याला नाही दिलाय, तर मी काय करणार सांगा? 5 प्लस 18 सॉरी 5 प्लस 15 प्लस 0 प्लस 6 प्लस 11 आणि माहित नाही ते मी काय करणार? एक्स करणार आहे, डिवायडेड बाय 6 करणार आहे. ओके, मग हे जर या साईडला गेलं तर काय होणार सांगा? 8 इंटू 6 होणार आहे, 48 होतं. आणि हे जर आपण ऍडिशन केलं तर किती होते बघा? 40 होत आहे. हो सर, 40 40 होतात. ओके, त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? 8 मिळणार. हे 48 मायनस 40 होणार, त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 8 मिळणार आहे. क्लिअर? हा, इथे काय दिलेलं लक्षात आहे? 5 दिलेले आहे, 6वा आपल्याला काढायला सांगितलं आणि त्यांचं मीन दिलेलं आहे आपल्याला. मीन 8 असेल तर डेफिनेटली 8 इंटू 6 करायचं, म्हणजे टोटल काय यायला पाहिजे? 48 यायला पाहिजे. पण इथे टोटल 40 आहे, त्याच्यामध्ये 8 ऍड केलं की डेफिनेटली आन्सर काय होणार आहे? 48 होणार. क्लिअर? क्लिअर समजलं? येस सर. हो सर. The mean length of loops in 40 coils is 14 meter. A new coil is added in with the length of the rope is 18 meter. What is the mean length of the rope now? हे काय दिलंय सांगा? 40 रोपची मीन काय किती सांगा? 14 आहे. The mean length of ropes in 40 coils is 40. म्हणजे एकूण टोटल किती होणार सांगा मला? हे मीन दिलंय आणि कितीचं आहे? ते 40चं आहे. इथे जे ऍडिशन आहे ना, सम आहे ना, ते किती असणार? आपण काय करणार? 40 इंटू 40, बरोबर? बरोबर का? हो सर. 560 येतो, बरोबर आहे ना? टोटल किती येणार? त्याचं 560 येणार.
आता त्याच्यामध्ये किती ऍड केलं आपण 16 ऍड केलं 18 ऍड केलं सॉरी आणि आता किती असणार टोटल कॉइल्स किती असणार 41. 41 आपण हे काय सॉल्व्ह करायचं हे सॉल्व्ह करा तुम्हाला जे आन्सर मिळालं मी सॉल्व्ह करत बसत नाही 8. लक्षात आहे 8 येत आहे हो सर नाही 8 होते. नाही येणार 8 कसं येणार नाही येणार ग्रेट 578 डिवायडेड बाय 41 आहे ग्रेट आपल्याला काय करावं लागेल 578 डिवायडेड बाय 48 असं करावं लागेल ना 48 वन जा 48 41 वन जा 41 असं करावं लागेल ना सर पॉइंट मध्ये येते. 14.9 येत आहे. हा सर 14.9 येते. जे काय असेल ते 14.09. 09 ओके जे काय असेल ते काढा मी काढत नाहीये ओके समजलं सगळ्यांना हा हे समजलं अशा प्रकारचे आले तर सोडू शकाल का आणि पाहिजे हो, तुम्हाला सर. याच्यातले हा एकदम सिंपल आहेत बघा मीन म्हणजे लक्षात घ्यायचं काय आहे ते मीन इथे मी काय केलं सांगा 14 to 14 केलं त्यामुळे टोटल आपल्याला सम मिळालं त्याच्यामध्ये आणि एक आपण ऍड केला म्हणजे इथे पण 1 ऍड करावा लागला ओके आणि हे डिवायडेड 8 बाय केलं की नवीन मीन तुम्हाला मिळालं ओके समजलं आता फाइंड द मीन ऑफ द फर्स्ट 6 होल नंबर पहिले 6 होल नंबर कुठले आहेत सांगा कुठून स्टार्ट होता होल नंबर 0 पासून. 0 पासून. 0 पासून 0 प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 आणि प्लस 5 6 झाले बघा डिवायडेड बाय किती करणार आपण डिवायडेड बाय किती करणार 6 सर. किती होतात 15 होतात बोते 2.5. 2.5. 2.5 हे त्याचं काय झालं सांगा मीन झालं क्लिअर अशा प्रकारचं मला नाही वाटत काय जास्त लक्ष तुम्ही सगळे हुशार आहात काय सांगायची जास्त गरज नाही समजेल आहे तुम्हाला ना का नाही समजणार समजेल सर. समजेल समजणार सर. ओके तर आता आपण काय बघूया फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते बघूया इथे मी काय केलंय बघा 53 मार्क्स पडले समजा मार्क्स कन्सिडर करूया इथे हे सगळे मार्क्स पडलेले आहेत तर जनरली 53 किती जणांना पडले किती जणांना पडले 53 किती जणांना पडले दोघांनाच पडले. दोघांना मग त्याची दोघांना, फ्रिक्वेन्सी सर. 2 म्हणणार आपण त्याची फ्रिक्वेन्सी काय म्हणणार आपण ती 2 म्हणणार आहे 58 किती जणांना पडले 7 जणांना. 7 जणांना तसं 68 63 मी पुढे टेबल एक बनवलेलं आहे बघा नाहीतर तुम्हाला काय करावं लागलं असतं बघा हे सगळं ऍड करावं लागलं असतं आणि टर्म किती आहेत जर मोजले तर आपण 21 आहेत बहुतेक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बहुतेक 21 आहेत लक्षात येते ना मग डिवायडेड बाय 21 करावं लागलं असतं पण आपण काय करणार आहे आपण त्याचा ऍक्च्युली मी काय टेबल बनवलंय ना तिथे एक चुकून मी दुसरं नाव दिलंय मिड पॉईंट दिलंय ऍक्च्युली मिड पॉईंट नका कन्सिडर करू तर इथे आपण कन्सिडर करा टोटल मार्क्स कन्सिडर करूया हे मार्क्स हे काय झाले मार्क्स 53 किती जणांना पडले मी सगळं हे करतो आधी रफ करतो थोडं मी ओके हे कन्सिडर करू नका मिड पॉईंट इथे आपण कन्सिडर करूया मार्क्स ओके 53 मार्क्स किती जणांना पडले 2 जणांना पडले मग मी काय करणार आहे सांगा ही त्याची फ्रिक्वेन्सी झाली आणि फ्रिक्वेन्सी इंटू मार्क्स मार्क्स इक्वल टू आपल्याला एफ एक्स मिळतं लक्षात येईल ना एफ एक्स आणि आपण समेशन साठी हे वापरतात बघा समेशन ऑफ एफ ऑफ आय आणि इथे आपण काय ना समेशन ऑफ एफ ऑफ आय इंटू एक्स ऑफ आय म्हणजे इथे काय होतं सांगा पहिल्यांदा हे एक्स इंटू एफ करतो आणि आपल्याला इथे एफ एक्स मिळते इथे पण एफ एक्स इंटू एफ करतो इथे आपल्याला आन्सर मिळते लक्षात आहे मग आपण काय करणार टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहेत ते कॅल्क्युलेट करणार तर 21 आहे लक्षात आहे ना आणि टोटल सम काढणार ह्याची सम काढणार आहे आणि नंतर आपण काय करणार ऍक्च्युली 1288 डिवायडेड बाय 21 करणार लक्षात आहे तुम्ही तेच करणार होता ऍक्च्युली काय करणार होता सांगा आपल्याला काय करावं लागलं असतं नाही तर हे प्लस हे प्लस हे प्लस म्हणजे प्रत्येक टर्म फर्स्ट प्लस करावा लागला असता पण जेव्हा एकापेक्षा जास्त टर्म असतात एका आता समजा 53 खूप जणांना पडले 58 खूप जणांना पडले तर आपण त्याला काय म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी किती जणांना पडले त्याला आपण काय म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे आणि याच्या सहाय्याने आपल्याला मीन काढणं सोपं होतं क्लिअर क्लिअर
ह्याचा आन्सर sir. काढा, मी Yes, काढलेलं sir. समजलंय. 322 येते आन्सर. हो सर. जे काय असेल ते, जे काय असेल ते 322 नाही येत रे, 61.333 येते. हा मी चुकून 4 ने डिवाइड केलं. ओके, 21 डिवायडेड बाय किती करणार आपण? 21 करणार आहे. कारण हे 4 नाही कन्सिडर करायचे. हे 4 आहेत का? टोटल फ्रिक्वेन्सीज किती आहेत सांगा? 21 आहे. क्लिअर? हे ऍड करणार, डिवायडेड बाय 4 नाही करणार. इथे कन्फ्युज होऊ नका बघा. ऍक्च्युली आपण काय करणार होतो, नाही तर लक्षात आलं तुमच्या, हे सगळे ऍड केले असते आपण आणि डिवायडेड बाय 21 केले असते. मग आपण काय केलं, 53 पडलेले खूप जण आहेत, 58 पडलेले, म्हणजे आपण ते काउंट केले आणि मल्टिप्लाय बाय तेवढे केले. मग ह्याला आपण फ्रिक्वेन्सी काय करणार आहे? सम करणार आहे. लक्षात येते? आणि डिवायडेड बाय 21 करणार. क्लिअर? क्लिअर? समजलं सगळ्यांना हे कसं हो करायचं? सर. Yes, sir. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? म्हणजे छोटे टर्म असतात, म्हणजे कमी टर्म असतात ना, तेव्हा डायरेक्टली तुम्ही ऍव्हरेज टाईप काढू शकता. पण जेव्हा जास्त हे असतात रेकॉर्ड आपल्याकडे, तेव्हा काय करू शकतो आपण? अशा प्रकारची मेथड वापरायची. लक्षात आहे? फ्रिक्वेन्सी वगैरे किती आहे ती बघायची. पुढे जाऊ मी? पुढे जाऊ का? ओके. तर दुसरं मी काय घेतलंय? पाय चार्ट घेतलंय बघा. पाय ग्राफ घेतलाय. आता हे संपूर्ण सर्कल असतं ना, ते किती डिग्रीचं असतं माहिती आहे तुम्हाला? 360. हे संपूर्ण सर्कल आहे ते किती डिग्री? 360 सर. 360 डिग्री. त्यामुळे आपण जे पर्सेंटेज काढताना घ्यायचो ना, तसंच काढायचे आपल्याला. फक्त तिथे 100 कन्सिडर करायचो, इथे 360 कन्सिडर करायचं. लक्षात आहे? आता बघा इथे 24 आहे. 24 म्हणजे किती डिग्री होते? टोटल किती आहेत? 24 म्हणजे किती डिग्री होतं ते? पूर्ण म्हणजे किती डिग्री होणार? पूर्ण म्हणजे 360 डिग्री होणार. टोटल म्हणजे आपलं किती असणार सांगा? 360 डिग्री असणार. मी काय म्हणतो लक्षात आलं ना? टोटल नंबर आता दिलेत बघा, नंबर ऑफ अवर्स दिलेले आहेत. हे आपल्याला काय करायचंय? याच्यामध्ये दाखवायचे आहे, पाय ग्राफ मध्ये दाखवायचे आहे. तर त्याच्यापैकी 24 कसे ऍड होतात बघा? 8, 7, 4, 2, 3 म्हणून 24 होतात. हे सगळ्यामध्ये आपल्याला काय करायचंय? अदर्स, प्ले, होम, स्कूल हे सगळं काय करायचंय? दाखवायचंय. आता इथे पहिल्यांदा बघूया आपण अदर्स मध्ये जाऊया. 3 अवर्स आपण अदर्स साठी देतो. मग मी काय करणार आहे? 24 अवर्स म्हणजे 360 डिग्री. तर 3 अवर्स म्हणजे किती डिग्री? आपण बघा पर्सेंटेज मध्ये करायचो ना, तसंच करणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 360 इंटू 3 डिवायडेड बाय 24. काय होणार सांगा? 12 3 जा आणि 12 2 जा झालं. नंतर 5 1 जा 45. बरोबर आहे? किती आहे आन्सर? 45. 45 डिग्री. म्हणजे आपण काय करणार सांगा? 45 अँगल आहे तो याच्यासाठी दाखवणार. कशासाठी दाखवणार? हा 45 अँगल आहे तो कशासाठी असणार आपला? कशासाठी असणार? 3 साठी असणार. हा 3 अदर्स. लक्षात येईल ना? आता आपण समजा 2 साठी आपल्याला काढायचं, परत सेम वापरणार नाही. 24 म्हणजे किती डिग्री? 360 डिग्री. म्हणजे 2 म्हणजे किती डिग्री? ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार मी डिवायडेड बाय 24. ऍक्च्युली 24 15 जा येते का? 15 जा येते ना, बरोबर ना? हो सर. आपण काढले बघा, वर काढले. त्यामुळे हा किती येणार सांगा? 30 डिग्री येणार. त्यामुळे मी इथे काय दाखवणार सांगा? इथे किती डिग्री दाखवणार मी? किती डिग्री 30. दाखवणार? 30 दाखवणार. लक्षात आहे? तसंच 4 मी डायरेक्टली काढतो. इथे मी 4 लिहिले की 4 चा येणार. किती येणार सांगा? 60. येणार 60 येणार. ओके, 60. मी 60 कशासाठी दाखवणार? होम साठी दाखवणार. ओके, आता मी काय करतो सांगा? 8 चा दाखवतो. ओके, मी अँगल बरोबर नाही काढल्या, अँगल नाही बरोबर काढल्या. लक्षात आहे? हा ऍक्च्युली कमी येणार, मोठा येणार आहे. पण तुम्ही समजून घ्या. ओके, आता मी काय करतो? 7 चा दाखवत नाही. का दाखवत नाही ते पण लक्षात घ्या. का दाखवत नाही मी? का दाखवत नाही? कोण सांगेल? 7 चा मी दाखवत नाहीये. 7 चा आपल्याला ऑटोमॅटिकली मिळणार आहे. का दाखवत नाही ते पण बघा. का दाखवत नाही ते पण बघा. इथे जर समजा मी 7 घेतलं ना, 7 म्हणजे किती मला काढायचं आहे, तर मी काय करणार? 360 नाही होणार. 7
पण होणार. ओके ओके, मला वाटलं फ्रॅक्शन मध्ये येणार म्हणून मी नको म्हणता होतो. मी काय करणार 24 15चा 15चा पाडा येतो 15 हो, 7 चा sir. किती 15 7 चा 105. 105 म्हणजे इथे तो मी अँगल तेवढा दाखवणार 105 दाखवणार लक्षात आहे. आणि राहिलेला अँगल कशासाठी असणार आहे, राहिलेला अँगल कितीसाठी असणार आहे 8 hours साठी. 8. म्हणजे Sleep साठी. आता पहिलं जर आपलं पहिलं आन्सर आपलं काय आलेलं सांगा, किती आलेलं 45 डिग्री आलेलं बरोबर आहे. दुसरं आपलं आन्सर किती आलेलं 30 डिग्री आलेलं. 30. तिसरं किती आलेलं 60. त्याच्या पुढचं किती आलेलं 105 झालं. ओके, आणि शेवटचं आपण काढूया नको तर काढूया चला, किती येणार 120 येणार 120. बरोबर आहे ना 120. याची जर तुम्ही ऍड केलं तर किती येणार आन्सर बघा, ऍड करून बघा तुम्ही 100% किती यायला पाहिजे 360. यायलाच पाहिजे. लक्षात आहे कसं आहे हे करतात, लक्षात आलं तुमच्या. हॅलो, हो सर. पायग्राम मध्ये हो, sir. हा, आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. एक मी काय घेतलेलं आहे बघा, थोडे प्रॉब्लेम इथे घेतलेले आहेत, पण हे तुम्हाला समजलं का परफेक्ट. हो. हो सर. काय करतो काढायचो तेव्हा 100 वापरायचो. आता आपण डिग्री, सर्कलची डिग्री किती असते 360 असते म्हणून 360. बाकी पर्सेंटेज साठी जे जे करतो ना तेच आपल्याला इथे करायचं आहे. लक्षात आहे. हा, तर आपण एक थोडीशी मी उदाहरणं घेतलेली आहेत बघा, ती बघा तुम्हाला दिसतायत ही उदाहरणं, नाही तर मी सांगेन. दिसतायत तुम्हाला हो सर दिसतायत. हो, sir. दिसतंय. 600 आउट ऑफ किती मार्क्स पडलेले ते दाखवलेले आहे. लक्षात आहे ना. तर मॅथ्स मध्ये त्याला 120 डिग्री मार्क्स दाखवलेले आहे. म्हणजे ऍक्च्युअली किती मार्क्स असणार सांगा बघूया, कसं काढणार मी, कसं लिहिणार सांगा. आपण गोल्डन फॉर्म्युला बघितलेला कशामध्ये, पर्सेंटेज मध्ये. 360 डिग्री म्हणजे किती मार्क्स 360 किती 600. मार्क्स 100. किती 100. हो. 100 कसे असणार 360 सर डिग्री म्हणजे 600 येणार टोटल 600. हा 600. 600. मग 120 डिग्री म्हणजे किती मार्क्स हे आपल्याला काढायचं आहे. मी काय करणार, मग सर्कल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि काय करा डिवायडेड बाय 360 करा. त्याच्यातला एक शून्य गेला समजा, 12 × 12 360 किती होतं 200. 200 होतं. लक्षात आहे का केलं, लक्षात आलं तुमच्या का नाही समजलं, परत एकदा लक्षात घ्या. इथे बघा टोटल मार्क्स किती आहेत सांगा 600 आहेत बरोबर आहे ना. 600 त्याला पडले असते तर संपूर्ण सर्कल असतं त्याचं. सर्कल म्हणजे किती डिग्री आहे 360 डिग्री आहे. क्लिअर. त्यामुळे 120 डिग्री असेल तर किती मार्क्स असणार आहे. आता मला सांगा मराठीमध्ये त्याला किती मार्क्स पडले ते काढायचं. मी काय लिहावं लागेल मला 72% दाखवलंय. काय करावं लागेल मला 360 डिग्री म्हणजे 600 तर 72 डिग्री म्हणजे किती लक्षात आहे. मग मी काय करणार 600 इंटू 72 डिवायडेड बाय 360. मग यात 0 गेला 36 तुझा किती पडलेत त्याला मार्क्स 120. 120. आता कुठले कुठले क्वेश्चन विचारले ते तुम्ही आता इझिली काढू शकाल की नाही बघा. काय विचारले बघा, मॅक्झिमम मार्क्स स्कोर बाय हिम. कशामध्ये मॅक्झिमम मार्क्स आहेत बघा सांगा. मराठीमध्ये. मॅथ्स मध्ये. मॅथ्स मध्ये मराठीमध्ये 120 डिग्री आहे ना, 120 डिग्री म्हणजे मॅथ्स आपण मगाशी काढलेत ते. ओके, हाऊ मेनी मोर मार्क्स डज ही स्कोर इन मॅथ्स दॅन इन सायन्स. सायन्सचे मगाशी आपण काढले 200 काढले बरोबर आहे ना. आता आपण काय करूया सांगा, ह्याचे काढूया कशाचे सायन्सचे काढूया. हा, सायन्सचे काढण्यासाठी इथे काय करावं लागेल मला, किती घ्यावं लागेल सांगा, किती दाखवलंय डिग्री किती 90. दाखवलंय 90 डिग्री. 90 डिग्री. मग मी काय करतो सांगा इथे 90 डिग्री घेतो. ऍक्च्युली 90 म्हणजे 4 भाग केलेला आहे बघा. 9 4 जा 36 म्हणजे किती 4 जा 600 150. हे तुम्ही असं पण काढा पाहिजे तर डायरेक्टली पण काढू शकाल तोंडी, जेव्हा तुमची प्रॅक्टिस होणार तेव्हा. हे 0 गेलं 4 जा आणि 150. आता डिफरन्स विचारला. डिफरन्स म्हणजे काय करायचं, मॅथ्स मध्ये 200 याच्यामध्ये एवढे, तर डिफरन्स किती आहे 50 आहे. काढू शकाल की नाही असं काढू शकतो. काढू शकाल.
इझी आहे, हो सर. इझी आहे. सर. Okay. हो. तिसरा क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी मार्क्स डज ही स्कोर इन मराठी, आपण काढले मगाशी. ओके, आता मला पुढचा क्वेश्चन तुम्ही वाचा बघा. पाय डायग्राम तुम्हाला दिलेला आहे. 540 टोटल सॅम्पलिंग घेतलेले आहेत, सॅम्पलिंग प्लॅन केलेले आहेत. तर वी ऑन एन्व्हायरमेंट दिवशी काय केलेलं आहे, आपण काय केलेलं आहे, वृक्षारोपण म्हणूया केलेलं आहे, झाडं लावलेले आहेत समजा. ओके, स्टडी इट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हाऊ मेनी सॅम्पलिंग ऑफ अशोका वेअर प्लांटेड. अशोका किती दाखवते आपल्याला, किती डिग्री? 90%. 90 डिग्री. मग कसं लिहिणार मी, 360 म्हणजे किती सांगा, किती दिलंय आपल्याला, 540. 450. 90 म्हणजे काय करतो सांगा, याचे 1/4 केलंय, मग याचं पण 1/4 करा ना, डायरेक्टली काढणार तुम्ही तर, नाहीतर मग सर्कल लिहा. तुम्ही स्कॉलरशिपचे आहेत त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला काढता यायला पाहिजे बघा. ओके, हे 0 गेलं, 9 मग करतो बघा आपण, किती आहे ना, बरोबर हो सर. बरोबर का, किती आलं सुद्धा, 135 आहे ना, तिथे आहे. ओके, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ मॅक्झिमम ऑफ मिनिमम सॅम्पलिंग प्लांटेड. मॅक्झिमम कुठला आहे सांगा, मॅक्झिमम कुठलं झाडं लावलेत, बनिया. हा, ते किती लावलेत आपल्याला, 140 140. आपण काय करणार सांगा, मगाच सारखंच करायचं, किती डिग्रीचा आहे तो, 140 आहे. 140. मग मी काय करणार सांगा, 540 म्हणजे 540 इंटू 140 डिवायडेड बाय 360. कशाने भाग जातो बघा, 3 ने भाग जातो, त्याला नाही जात. कशाने घालू मी, सर 540 ला आणि 36 ला 3 ने भाग जातो. कसं जातो की 9 ने पण जातो ना, 9 ने हो पण सर. जातोय, 9 जातो. 9 पण जातो. 7 आणि 30. बरोबर आहे माझं बघा, किती झाडं सर. लावले, बरोबर, चुकलं नाही ना बघा, चुकलं नाही ना. नाही सर. ओके, आपल्याला काय सांगितलं, मॅक्झिमम आणि मिनिमम कुठले आहेत सांगा, पिंपळ आहे. पीपल. ते आपल्याला किती काय करावं लागेल, 50 इंटू 540 डिवायडेड बाय 360 करावं लागेल. बरोबर, हे 0 गेलं, बरोबर आहे. इथे 2 2 जा 25 2 जा आणि 2 1 जा 2 3 जा, म्हणजे काय होते, 75 मिळतात. बरोबर आहे, हो सर. बरोबर. आता आपल्याला काय मॅक्झिमम, व्हॉट इज द टोटल नंबर 285 आहे, तिथे आहे, आहे तिथे आन्सर बघा. सम ऑफ विचारलंय आपल्याला, सम ऑफ म्हणजे दोन्ही ऍड करावं लागणार. बरोबर आहे ना, समजलं, आवाज येऊ दे की. हो सर. हो सर. बघा, हाऊ मेनी सॅम्पलिंग ऑफ बबूल वेअर प्लांटेड. बबूल आपण काढलंय, किती काढलेलं बबूल काढलंय आपण, नाही काढलंय, किती काढले, कसं काढावं लागेल, 360 टोटल 360 डिग्री म्हणजे 540 प्लांट. तर आपलं किती सांगितलंय, 80 म्हणजे किती, बरोबर आहे. मग मी काय करणार, हे तुम्ही पर्सेंटेज काढताना केलं ना, तसंच सेम आहे बघा, फक्त इथे 100 बद्दल मी 360 वापरतो, बाकी काही चेंज नाही. ओके, ऍक्च्युली हा घालव 954, हे त्याचा आन्सर झालं बबुलचं. क्लिअर, हो सर. कोणाला काय Yes. डाऊट आहे याच्यामध्ये, असले नाही प्रॉब्लेम सर. घ्यायला पाहिजेत. आणि नाही सर. हा, नको सर. बरोबर आहे का, सोपे आहे. काय समजलंय, समजले ओके, सर. समजले सर. समजले, परफेक्ट. ओके, तर नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट आपण काय बघतो, तर तेवढंच घेतोय मी. बाकीचे तुम्हाला ग्राफ वगैरे काय सांगावे लागणार का, ग्राफ वगैरे, बार ग्राफ, स्टॅक ग्राफ तुम्हाला दाखवलेत बघा, ते पाहिजेत का, नको सर. हा, ते इझी आहेत बघा, ते पुस्तक सांगू हो, शकता. इझी आहे ते. ओके, हा, तर इथे बघा 2 पॅरलल लाईन दाखवलेल्या आहेत, पॅरलल लाईन दाखवलेल्या आहे. हा, एकमेकांना पॅरलल असतात तेव्हा त्याच्यातलं जे डिस्टन्स असतं ते किती असतं, 2 पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स किती असतं, सेम असतं. सेम असतं. इथे जर आपण हे केलं,
इथे केलं तरी त्याला सेम असणार आहे. किती वाढवलं तरी त्याचं डिस्टन्स बदलत नाही. ह्याला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल लाईन किंवा छेदिका म्हणतात. समांतर रेषा आणि छेदिका. लक्षात आहे? इथे जो अँगल होतो त्याला काय म्हणतात? इथे जो अँगल होतो त्याला काय म्हणतात? हे दोन्ही अँगलला काय म्हणतात? आवाज येत नाही माझा? येतोय सर. हॅलो, हा मग सांगा की रे काय म्हणतात? आपलं झालं नाही हे काय? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग आहे. मराठीत काय म्हणतात? संगत कोण. हा? संगत कोण. हा, मराठीत बघा जरा. करस्पॉन्डिंग अँगल. ओके. समजा मी आणि कुठला करस्पॉन्डिंग अँगल आहे सांगा? हा याचा करस्पॉन्डिंग अँगल हा होणार, बरोबर आहे? हो. याचा करस्पॉन्डिंग अँगल हा होणार, बरोबर आहे? हा, हो पाहिजे सर. की आपण इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का? ABCD EF G आणि H. आता मला सांगा कुठले कुठले करस्पॉन्डिंग अँगल आहे? अँगल ए आणि कुठला अँगल आहे? ई. दुसरी जोडी सांगा मला. डी आणि एफ. बी आणि एफ. ओके. सी आणि जी. सी आणि जी. जी. ओके. आणि डी आणि एन. डी आणि एन. एच. एच आहे तो. हा, एच एच. एच. ओके. हे इक्वल असतात का? हो. ओके. हे सगळे काय असतात सांगा? इक्वल असतात. हे क्लिअर आहे सगळ्यांना? आता मला हो, सर. सांगा अल्टरनेट अँगल कुठले कुठले आहेत? इंटरनल अल्टरनेट, आतले सी अल्टरनेट. आणि एफ. हा, सी एफ. सी आणि एफ हे इक्वल असणार काय? हो. कसे असणार? इक्वल असणार. हो आणि सर, कुठला? equal असतात ते. डी आणि ई. आणि डी. ई आणि डी. ओके. डी आणि ई हे पण इक्वल. हे इंटरनल झाले हा अल्टरनेट अँगल. आता मला सांगा एक्सटर्नल अल्टरनेट अँगल कुठले आहेत? ए आणि एच. ए अँगल ए आणि एच. बी आणि जी. बी आणि B जी. ते पण इक्वल असणार का? हो. हो सर. बी आणि जी. ओके. काय इक्वल असणार ते बघूया आपण. बी आणि सी इक्वल आहे. सी आणि एफ इक्वल आहे. एफ आणि जी इक्वल आहे. त्यामुळे जी आणि बी पण काय असणार आहे? इक्वल असणार आहे. एवढं क्लिअर समजलं? हो सर. ओके. आता मला इंटरनल अँगल सांगा. इंटरनल काय म्हणतो आपण त्याला? आंतरकोन. करस्पॉन्डिंग नाही, करस्पॉन्डिंग झाले आपले. आंतरकोन. आंतरकोन. मला इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. ओके. इंटेरियर अँगल किती आहे सांगा? कुठला कुठला आहे? सी आणि ई. सी. सी आणि डी आणि एफ. डी आणि एफ. डी आणि एफ. डी आणि एफ हे इक्वल असणार का नाही असणार? नसणार. नाही. तर किती असणार त्यांचे? सम केलं तर बेरीज किती 180 असते त्यांची. त्यांची काय असते? 180. हे सगळ्यांना माहित आहे? हो हो सर. सर. हो सर. सगळ्यांना माहित आहे. आणि एवढं जर माहित असेल तर पॅरलल लाईन वर कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तर 100% येणार. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आहे? तर आपण काही उदाहरणं मी घेतलीच बघा, ती बघूया आपण सॉल्व्ह करायला मिळतात का. ओके. इथे बघा पहिला प्रॉब्लेम दाखवलेला आहे. x इज इक्वल टू 60 आणि c इज इक्वल टू 2x प्लस 8 दिलेला आहे. x ची व्हॅल्यू काढायला सांगितली. मला सांगा अँगल बी आणि अँगल सी मध्ये रिलेशन काय असणार? इक्वल आहे सर. दोघांची कारण करस्पॉन्डिंग अँगल आहे. लक्षात आहे? हा 60 दिलाय इक्वल टू 2x प्लस 18 दिला. 8 दिलाय ना? 8 दिलाय. ओके. तर 8 या बाजूला गेलं तर किती आलं? ते 52 झालं. इज इक्वल टू 2x झालं. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार सांगा? पटकन सांगा. 52/2. किती? 26. 26. 26. ओके. समजलं सगळ्यांना? हो सर. समजलं? हो आता सर. हो सर. याच्यामध्ये काय रिलेशन आहे सांगा? काय रिलेशन आहे बघा? कोणता? आपण डायरेक्टली याच्यामध्ये रिलेशन सांगू शकत नाही. मग मी काय करणार आहे? हा त्याचा अपोजिट अँगल आहे. बरोबर आहे? याचा अपोजिट अँगल हा आहे. समजलं? हे दोन्ही अपोजिट अँगल आहे. समजलं? हो ओके. सर. ओके. हा आणि हा अल्टरनेट अँगल आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. त्यामुळे
हा किंवा असं पण करू शकतो, हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. सांगू शकतो की नाही? हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. बरोबर आहे? मग हा अँगल आणि हा जर आपण काय केलं, एकत्र केलं तर किती होणार? 180 minus x plus 48. असं लिहिलं तर काय होणार? 180 असणार. कशाला? हा बरोबर. कशाला? दोघांची बेरीज 180 येते. कशाला? लिनियर पेअर मध्ये आहेत ते. लिनियर पेअर मध्ये. किंवा दुसरं तुम्ही असं करू शकता, हे विरुद्ध झाले, या काय म्हणतो आपण, इंटेरियर अँगल, ते काय असणार? 180 असणार आहे. असं पण करू शकता, लक्षात आहे ना? किंवा लिनियर या पेअर करू शकता. त्यामुळे आपल्याला काय मिळणार बघा, 4x प्लस किती होतात सांगा? 48 त्याच्यातनं गेले तर किती होत आहे? 2 7 72. -7 आहे ना, बरोबर ना? बरोबर आहे माझा? हो सर. बरोबर आहे. ओके, म्हणजे काय होणार सांगा? 180 प्लस 72 किती होतं? 180 + 270 पण किती होतं? 252. 252. Therefore x is equal to काय मिळणार? 252/4. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो हो सर. ओके. त्याच्यावरनं नुसतं x ची व्हॅल्यू नाही, तुम्हाला केव्हा अँगल पण विचारला होता. अँगल काढा म्हणून. मग x ची व्हॅल्यू काढून थांबायचं नाही. मग अँगलची व्हॅल्यू किती असणार सांगा? x + 48 म्हणजे काय होणार आहे? 62 + 48 सर किती होणार? 63 येणार. सर 63 आहे. 4 7 24. ओके ओके, 63 आहे ना, बरोबर. म्हणजे किती होणार सांगा? सर सर मला काहीतरी वेगळं वाटतं. म्हणजे तो ज्यावेळी म्हणजे काय वेगळं वाटतं? हॅलो, चुकलं माझं? हॅलो, अरे आवाज येतोय माझा? हा सर, हा, तो EGD हा अँगल आहे ना, तो मायनस 180 मध्ये मायनस केला तर EGC मिळणार ना? अरे तेच केलं ना मी. ते त्या बाजूला सर. गेलं की ते मायनस झालं की रे. त्या बाजूला ते गेलं की मायनस झालं की रे. तुला काय म्हणायचंय सांग? काय लिहितो तू? सांगतो ते लिहितो मी. सांग काय म्हणतो सांग? 180 minus x plus 48. 180 मायनस x + 48. ओके, पुढे. हा, आणि इज इक्वल टू ते 3x minus 120. 3x - 120. ओके, हे तर तुझं आहे. मायनस 2 मिनिट. आता मी काय करतो सांग? मायनस, सॉरी, ओके, हे मायनस आहे. आता हा टर्म आहे ना, तो मी त्या बाजूला नेतो. काय होणार तो टर्म? काय होणार? 180 इज इक्वल टू 3x - 120. 120 त्या बाजूला गेला की काय होणार? तो प्लस प्लस होणार. बरोबर आहे? बरोबर आहे. मग हा तू हा सर, सांगितलं आणि मी आपण कळलं सर. सांगितलं हो सेम आहे सर. सेम आहे. लक्षात आहे? तुम्ही कसंही सोडवा, आन्सर काय येणार आहे? बरोबर येणार आहे. क्लिअर? समजलं? होते सर. सगळ्यांना समजलं? त्याप्रमाणे सर. याची पण व्हॅल्यू घ्या. याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ना, तर दुसरी काढू शकता तुम्ही. ओके ओके, हो बोला सर. की रे. ओके सर. चला आता आपण हे बघूया. इथे तुम्हाला सांगितलंय एम आणि एन या पॅरलल लाईन आहे आणि आय आणि के आय पॅरलल लाईन आहे. त्याच्यावरनं आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची. एक्स ची किंमत किती येणार? एक्स किती येणार? पटकन सांगा. 3y plus 6. हा, नाही इझी आहे ना, एकदम इझी आहे. इथे बघा, हा 120 आहे. 60. हा किती येणार? हा किती येणार? 60 येणार. हा 60 येणार. हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. हो, हा, मग त्याचा आन्सर किती येणार? 60. झालं. ओके, आता बघा, हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग आहे. हो सर. मग त्याचे ते पण इक्वल असणार आहे. बरोबर आहे? हो सर. हा, आता आपण काढूया. 66 त्या बाजूला गेले तर मला मिळालं 54 इज इक्वल टू 3y. Therefore y इज इक्वल टू 18. किती येणार?
18. मग त्याच्यावरनं तुम्ही अँगल काढू शकता. किती येणार अँगल? किती येणार? 60. सांगायची गरजच नाही. 60. कारण इथे 60 आहे ना, तर इथे ते आधीच कॅल्क्युलेट झालं. गरज आहे कॅल्क्युलेट करायची. नाही. नाही. नाही, डायरेक्टली सांगता यायला पाहिजे 60 असणार, तो करस्पॉन्डिंग अँगल आहे. लक्षात आहे. नाही तर परत ते 3 इंटू वाय करायचं प्लस 6 करायचं, गरजच नाही ना. हा तुमचे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहे, इक्वल असायला पाहिजे. हे आपण बघितलंय वर, इथे घेतलंय ना ते. ओके, त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? No नाही doubt. सर. नाही सर. आता हे काढा. आपल्याला काय सांगितलंय? P पॅरलल टू Q सांगितलंय. S हा ट्रान्सव्हर्सर आहे, तसं T पण ट्रान्सव्हर्सर आहे. X आणि Y ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिल्यांदा आपण Y ची काढूया. Y ची किती येणार पटकन सांगू शकता तुम्ही? किती येणार? 40. No. Y ची किती येणार? अँगल Y 40. 40 कशी बाई येणार? 40 140. 140 कशी? कारण की ते 40 खाली घेतल्या ना आपण. सर कुठे? 110 येणार. 110 येणार. ते एक लक्षात घ्या, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल नाही आहे. हो सर. लाईन पॅरलल कुठल्या आहेत? ही आणि ही पॅरलल आहे. त्यामुळे इथे तुम्ही बघू नका. तर 110 येणार. हा 70 आहे, त्यामुळे हा पण 70 होणार, बरोबर आहे. 110 येते. त्यामुळे हा पण 70 होणार आणि हा लिनियर अँगल झाला, लिनियर पेअर अँगल. त्यामुळे हा काय येणार आहे? किती येणार आहे? 110 येणार आहे. आता हा 110 आहे म्हणून हा 110 आहे का बघा? 40 आहे तो. हे दोन्ही पॅरलल लाईन नाही आहे, टी आणि एस. आपण जे मगाशी बघितले ना, इक्वल करस्पॉन्डिंग अँगल इक्वल, अल्टरनेट अँगल इक्वल, हे पॅरलल लाईन साठी होते. याच्यामध्ये पॅरलल लाईन ह्या दोन आहेत बघा, ही आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सर आहे. लक्षात आहे? हो सर. क्लिअर? हो सर. आता एक्स ची कशी काढणार? एक्स कन्सिडर करण्यासाठी आता ही ट्रान्सव्हर्सर कन्सिडर करायची आणि या दोन पॅरलल लाईन आहेत पण कन्सिडर करायच्या. ओके, हा जर 40 असेल तर हा किती असणार आहे? सर हा अँगल आन्सर 140 येतोय. 140. आणि हा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. तुम्ही काय असणार? त्याचा आन्सर किती असणार? 140 असणार. 140. क्लिअर समजलं? परत एकदा लक्षात घ्या, समजा तुम्हाला अशा लाईन दिलेल्या आहेत ज्या पॅरलल नाही आहेत, त्याचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल नसणार आहे. त्या समजा ही पण पॅरलल नाही, एक्स आणि वाय पॅरलल नाही आहे आणि एल आणि एम पॅरलल नाही आहे, तर हे अँगल इक्वल नसतात. लक्षात आहे? समजलं? समजलं का? हो सर. हो सर. ओके, हे सगळे तर इक्वल नसणार. हा, हे इक्वल नसणार आहे. आवाज येत नाहीये. मी तुम्हाला पॅरलल नाही म्हणून सांगितलं, ही पॅरलल नाही आहे. पॅरलल नसेल तर इक्वल नसतात हे, लक्षात येत आहे? क्लिअर? पुढचं घेऊ मी? हो सर. ओके, हो सर. पुढचं घेऊया आपण. इथे तुम्हाला विचारलंय, इथे काय काय दिलंय ते पहिल्यांदा सांगतो बघा. ही पॅरलल लाईन आहे, पी एल आणि क्यू या पॅरलल लाईन्स आहे आणि अँगल एक्स तुम्हाला विचारलेला आहे, काढायचा आहे. कसा काढणार? सर 70. कसं काढणार? 70. सर 70 येतो. 70. 70 येणार. कसं आहे 70? इथे बघा, एक लक्षात घ्या, या दोन्ही पॅरलल लाईन आहे, तेव्हा एवढा अँगल किती होणार? हा अँगल किती होणार? हा अँगल किती होणार? 40. 40. आता हा अँगल 30 आहे, त्यामुळे हा अँगल किती होणार? 30. 30. किती होणार? आणि या दोन्ही अँगल एकत्र केले तर किती होतात? 70. 70 होतात. त्यामुळे आन्सर काय येणार आपलं? 70 येणार आहे. क्लिअर? समजलं सगळ्यांना? हो सर. समजलं? हो. नंतर नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय बघा, ही जी वरची लाईन आहे ए ए म्हणूया आपण ती, आणि खालची लाईन आहे, दोन्ही पॅरलल लाईन आहे. तिथे ऍक्च्युली सी 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 डॅश आहे, पॅरलल लाईन आहे. आणि नंतर डब्ल्यू अँगल दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे तो 135 आहे.
ओके, आणि झेड अँगल दिलाय बोते CCB. ऍक्च्युली सी इथे आहे हा, हे नाही इथे. CCB आपल्याला 147 दिलेला आहे. आपल्याला विचारलंय हा काढायचा आहे, किती असतं? पटकन सांगा, मगाच सारखाच प्रॉब्लेम आहे हा. हॅलो, जमेल का मी चालू करू? हो सर, हॅलो? 1 मिनिट थांब, 1 मिनिट सर. सर 1 मिनिट थांब. ओके, एक्स काढायचा आहे, अँगल काढायचा. सर बोल, सर 78 येतं. 78. 78 येतं सर. हो 78. काय केलं आता? सर 180 मायनस 147 केले आणि इथे बघा, इथे एक मी जर पॅरलल लाईन काढली इथे, ओके, तर हे काय झालं सांगा, या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे सांगा? 180 यायला पाहिजे, बरोबर आहे ना? मग त्याची हो. व्हॅल्यू किती आली? ह्या अँगलची, एवढ्या अँगलची व्हॅल्यू किती होणार सांगा? किती होणार? 37. 37 होणार. ओके, आणि हा अँगल ऍड केलं तर किती व्हायला पाहिजे? 180 व्हायला पाहिजे. आणि 135 म्हणजे किती होणार सांगा? 45 होणार, बरोबर आहे? हो. आणि ते आपण ऍड केले, किती सांगितलं आहे सर? माझं चुकलं काय? बरोबर आहे? 33, सॉरी, इथे मी 33 लिहायला पाहिजे होतं. 33, बरोबर, तुमचं बरोबर आहे. 78. ओके, कारण 180 मायनस 147 म्हणजे 33 येतं, आणि 180 मायनस 135 म्हणजे 45 येतं, आणि हे जर आपण ऍड केलं तर 78 येतं. समजलं सगळ्यांना? हो ओके, सर. समजलं. आपण एक तिसरी लाईन काढली बघा, जी पॅरलर होती, इतर दोघांना पॅरलर होती, त्यामुळे आपलं सोपं होणार. क्लिअर? ओके, Yes, sir. पुढे जाऊ. हो सर. हो सर. आता काढा, सेम तसंच आहे बघा. आता आपल्याला विचारलंय आणि काय दिलंय बघा, तर हे दोन पॅरलल लाईन आहे, आणि हा जो आहे ना AB, तो अँगल ए डॅश ए सी चा बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर. तसंच हा सुद्धा बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? बायसेक्टर म्हणजे हा समजा बायसेक्टर आहे, आणि हा समजा टोटल आहे तो 60 आहे, तर हे किती असणार आणि हे किती असणार? 30. 30. 30. अँगल बायसेक्टर म्हणतात त्याला. ओके, त्याला आपण काय म्हणतो? अँगल बायसेक्टर, म्हणजे इक्वल याच्यामध्ये तो डिवाइड करतो त्याला. सोडवत आहे ना? हो सर, येईल. किती? 90. कसं काढलं? सर तुम्ही तिकडे साइन दिले 90 हो डिग्रीच्या सर, अँगल. साइन दिलं तिथे. बी 90 दिले, ते चुकून राहिलं माझं, ते काढायचं राहिलं. ते एका दुसऱ्या प्रॉब्लेम मधलं उत्तर हे केलेलं मी, ते त्याच्यातलं राहिलं ते. पण कसं 90 ते सांगा ना? 90 आन्सर बरोबर आहे. एक्झाम मध्ये असं नाही दिलं जाणार, लक्षात आहे ना? हो सर. कसं 90 आन्सर बरोबर आहे, ते राहिलं माझं चुकून, त्याच्यामध्ये काढायचं ते. कसं काढणार? कोणाला नाही जमणार? सांगू मी काय जमणार? ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, जमेल कोणाला? जमेल का? सर सांगा सर. सर तुम्ही सांगा. हा, ओके, ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. हे अँगल एक कुठले म्हणतात? याला किती होणार? ऍडिशन केलं तर किती होणार? या दोन अँगलची सम केलं तर 180 डिग्री. 180. 180. म्हणजे या दोनची जर आपण ऍड केलं तर किती होणार? 180. 180 होणार, बरोबर आहे ना? याचं मी हाफ घेतलं आणि याचं हाफ घेतलं, तर ते दोन्ही मिळून किती होणार? 90 होणार. 90 90 होणार.
हे आणि हे मिळून किती होणार सांगा 90 होणार. आणि ट्रँगल मध्ये एकूण किती असतात 180 असतात, त्यामुळे हे पण काय असणार आहे 90 असणार आहे. क्लिअर समजलं? हो सर. मी सांगतो हो बघा. सर. हा, परत एकदा सांगतो बघा. इथे बघा हा आपण एक्स कन्सिडर करूया, नाहीतर 2x कन्सिडर करूया. हा आपण 2x कन्सिडर केला आणि 2y कन्सिडर केला, बरोबर आहे. तर माझं काय होणार सांगा 2x प्लस 2y किती असणार आहे 180. 180 असणार आहे. बरोबर आहे. मग मी त्याच्यातलं 2 जर बाहेर काढलं तर x प्लस y झालं इज इक्वल टू 180. therefore x प्लस y इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 9. हा, आणि 2x आहे, हा 2x आहे, त्यामुळे प्रत्येक हा अँगल पण x असणार आणि हा अँगल पण x असणार. हा 2y आहे, त्यामुळे हा अँगल y असणार, हा पण y असणार. बरोबर आहे. आपल्याला काय मिळालं सांगा ह्या ट्रँगल मधलं x प्लस y इक्वल टू 90 मिळालं. डेफिनेटली काय असायला पाहिजे, हा अँगल 90 डिग्री असायला पाहिजे. समजलं? हो सर समजलं. सगळ्यांना यस सर. सगळ्यांना समजलं का? ओके, हो एवढेच समजलं. आणि बहुतेक नाहीये, एवढेच केलेले मी, मला वाटलं एवढं होईल म्हणून. ओके, तुमच्याकडे काय असतील तर सांगा मला. तुमच्याकडे काय प्रॉब्लेम असतील तर सांगा. मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही पण प्रॉब्लेम असतील ना ते सांगा मला. हॅलो, एक जरा हे उचलून घे. पॅरलल लाईन सोबत पटकन. आहे प्रॉब्लेम तुमच्याकडे? तन्वी, नाही सर. काय काहीच नाही आहे. नाही सर. मी 2-3 देतो, हा 2 मिनिट. तिथे असणार, तिथे असणार. तिथे दिसतोय तू. पॅरलल लाईन. इथे बघा एक असं दिलेलं आहे आपल्याला, इथेच काढतो मी. अशा 2 लाईन दिलेल्या आहेत आपल्याला, या 2 पॅरलल लाईन आहेत. ओके, आणि एक आपण अशी लाईन ड्रॉ केली आणि इथे जोडलेली आहे. ओके, नंतर आपल्याला जो अँगल दिलाय हा अँगल समजा 100. ओके, आणि आपल्याला आणि काय सांगितलंय, या दोन्ही इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. ओके, तर आपल्याला काढायचंय याची व्हॅल्यू काढायची आहे. हा अँगल परत एकदा सांगतो बघा. त्या 2 लाईन आहेत त्या पॅरलल आहेत. कुठल्या सांगा? दिसते माझं, हे बघ, ही लाईन आहे ना आणि ही लाईन पॅरलल लाईन आहे. ओके, ही पुढे वाढवलेली आहे आणि ही याला जॉईन केलेली आहे आणि दोन्ही इक्वल लाईन इक्वल आहे. तर आपल्याला हा अँगल काढायचा आहे. इथे समजा आपण एक्स सर लिहिलं. समजलं अँगल. हा सांगा 20 काय. डिग्री. 20 येणार. हा 20. 20. 20 येणार. कसं काढलं? हा बघा, हा किती असणार सांगा? सर 100. परत एकदा सांगा. 100 असणार. हा 100 असेल तर हा किती असणार? 80. 80. 80 असणार. हा 80 असेल तर हा किती असणार? 80. 80 का? कारण तो कॉन्ग्रुएंट आहे ते दोन्ही लाईन. म्हणजे कुठला ट्रँगल तयार झाला तिथे? समद्विभुज Isosceles. ट्रँगल तयार झाला, लक्षात आहे. आणि हे इक्वल आहेत, लक्षात आहे, हे इक्वल असणार डेफिनेटली. राहिले किती सांगा? 20 राहिले, म्हणजे हा 20 असणार. क्लिअर? जमेल अशा प्रकारे? तुमच्याकडे सर समजलं. बरं झालं असतं. तुमच्याकडे काय आहेत का? तुम्हाला काढून ठेवा म्हणून सांगितलेले मी. हो, जरा पुस्तक घ्या. आणि एक देतो बघा. देखो जरा मला. इथे एक लाईन आहे समजा. ओके, दुसरी एक लाईन आहे अशी आणि तिसरी एक लाईन आहे. कुठली लाईन पॅरलल नाहीये, लक्षात आहे.
कुठलीही लाईन पॅरलर नाही आहे. इथे समजा दिलाय 53 अँगल दिलाय, नंतर इथे तुम्हाला 65 अँगल दिलाय. ओके, आणि आपल्याला काढायला सांगितलंय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ DFG. DFG म्हणजे DFG याचा करस्पॉन्डिंग अँगल लक्षात आहे, आणि अल्टरनेट अँगल ऑफ AEF या अँगलचा अल्टरनेट अँगल याचं सम करायचं आहे. परत एकदा लक्षात घ्या, याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला होणार? मी नाव लिहितो बघा इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला होणार? 8 चा करस्पॉन्डिंग अँगल कुठला होणार? 4. हॅलो, 4 बरोबर आहे ना? 4 ची व्हॅल्यू किती असणार? किती असणार सांगा? 4 किती असणार? 53. 53 असणार. सगळ्यांचा आन्सर 53 आहे. हो सर. हो सर. नाही, मी पण तुम्हाला काय तर पण ते सांगितलं? पॅरलल नाही आहेत ना, पॅरलल पॅरलल नाही नाही आहे. आहेत ना ते. मग 53 कसं येणार? मग काय करावं लागेल मला सांगा? हे तर 65 माहित आहे मला, मग हा किती असणार सांगा? 180 मायनस सर 65 115. 15 आलं. ओके, आता ह्याचा अल्टरनेट अँगल हा आहे, बरोबर आहे? तो किती असणार? 65 असणार? नाही. नाही. नाही, तो किती असणार? 180 मायनस 53. 180 मायनस 53 किती येतं आन्सर? बरोबर? हो. हो. बरोबर आहे? हो सर. माझं हो काय सर. चुकलं नाही बघा, कॅल्क्युलेशन मध्ये काय चुकलं नाही ना बघा. 5 1 6 1 नाही केला सर, बरोबर. 2. ओके ओके, आता आपल्याला काय मिळेल सांगा? हे दोघांचं सम विचारलं, मग काय करणार? 115 प्लस 117 आहे. असं काय चुकलंय माझं बोलतो? हा, अल्टरनेट तो नाही, अल्टरनेट तुमचं इंटिरियर अल्टरनेट ना. कुठलं सांगितलं अल्टरनेट? AEF. AEF 63. ओके, इथे 63 ना, त्याने 63 दिलाय, मी 65 घेतलंय. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ओके, त्याने पुस्तकामध्ये 63 दिलाय आणि 53 घेतलाय, मी 65 घेतलंय, त्यामुळे आपला आन्सर बरोबर आहे. ओके ओके. हो सर. ओके सर. येस हो सर. सर. आणि कोणाला काय याच्यामध्ये काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. नाही. नाही सर. आणि एखादा बघूया वेगळा असेल तर सांगतो मी तुम्हाला. हा, मला सांग जरा बघू. ओके, हा, इथे मी एक ट्रँगल कसा काढतोय बघा. इथे असं काढलंय, इथे असं काढलंय आणि इथे असं काढलंय. ओके, इथे नाव देतो मी PM आणि इथे Q देतो, N आणि L देतो. ओके, तर PMN चा अल्टरनेट अँगल कुठला असणार? PMN चा अल्टरनेट अँगल कुठला असणार? हा, मगाशी पण अल्टरनेट म्हणजे आपला कसा पाहिजे होता? विरुद्ध, बरोबर ना? विरुद्ध पाहिजे. कुठला येणार सांगा? PMN चा अल्टरनेट अँगल कुठला असणार आहे? हॅलो, आवाज येतोय माझा का नाही येत आहे? सर येतोय. हा, PMN म्हणजे हा अँगल झाला, याचा अल्टरनेट अँगल कुठला असतो? अल्टरनेट म्हणजे याच्यामध्ये परत एकदा मला सांगा की याच्यामध्ये अल्टरनेट कुठला आहे? याचा अल्टरनेट अँगल कुठला आहे? हॅलो, हा, 1 2 3 तोच 4 हा सर. 5 6 7 8 अल्टरनेट कुठला आहे? 6.
6 आहे. अल्टरनेट कसं Six. पुढचं? 6. ओके. आणि याचा आणि याला याला काय म्हणतो आपण? ऑपोजिट. विरुद्ध ऑपोजिट. ओके. तर मला इथे सांगा याचा अपोजिट सांगा. चला याचा अपोजिट कुठला येणार आहे? अल्टरनेट आपला कुठला येणार तो सांगू नाही शकणार आपण. अल्टरनेट हा होऊ शकतो ना त्याचा. QML. हा QML. QNL होऊ शकतो अल्टरनेट अँगल, बरोबर ना? पण ते इक्वल असणार का? नाही. 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 इक्वल असणार नाही असणार आहे. क्लिअर? हो. हो. बहुतेक अल्टरनेट अँगल म्हणजे त्याने आणि कुठला आहे वेगळा? वेगळा काहीतरी. चालेल, एवढेच बुक बघा. तुमच्याकडे काय असेल पुस्तकामध्ये पाठवा बघा. जर असेल तर आताच सांगा बघा. कुठलं पुस्तक तुमच्या समोर असेल ना, एखादा वेगळा प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. हॅलो, नाही आहे सर. नाही आहे. सर. ओके, मग आणि काय विचारायचं विचारा मग. आणि तुम्हाला काय विचारायचं विचारा. मीन वगैरे परफेक्ट समजलं? मीन, पाय 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 डायग्राम वगैरे. हो सर. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते समजलं? हो सर. ओके. आणि पॅरलल लाईन मला वाटतं ते तुम्ही सगळे अँगल वगैरे परफेक्ट समजले ना, तर याच्यामध्ये काय मोठा काय प्रॉब्लेम येणार नाही. सगळे सोडू शकाल तुम्ही. ओके ओके हो सर. हो सर. ओके. मग काय नाही विचारायचं तर थांबूया आपण. काय विचारायचं असेल तर सांगा, नाही तर थांबूया आपण. आणि काय विचारायचं आहे?